नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर जिले की उमरेड तहसील से। मेरा दृष्टिकोण उमरेड निर्वाचन क्षेत्र में सर्वांगीण विकास है। डॉक्टर शिरीष मेश्राम, भाजपा नेता। सामाजिक और राजनीतिक क्षेत्र में भाजपा नेता शिरीष मेश्राम ने उमरेड में विकास कार्य किए। पार्टी को अपनी जनकल्याणकारी योजनाओं और मतदाता पंजीकरण पर सहज प्रतिक्रिया मिल रही। आइए जानते हैं पूरी खबर। सुप्रीम पावर न्यूज से सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझं काम सुरू आहे। यासोबतच मी मागील 36 वर्षापासून MD बालरोगशास्त्र या विषयात पदवी संपादन केल्यानंतर मी 3 वर्ष नाशिक येथे UPSCच्या माध्यमातून सिलेक्शन झाल्यानंतर क्लास 1 मेडिकल ऑफिसरची नोकरी स्वीकारली। 3 वर्ष मी नोकरी केली। पण उमरेड हे माझं नेटिव्ह प्लेस आहे। उमरेड हे माझं जन्मगाव आहे। माझं शिक्षण इथेच झालं। आपल्या गावातील लोकांना त्यावेळेस बालरोग तज्ञाची गरज आहे। ही जाण माझ्या वडिलांना, जे मेडिकल ऑफिसर होते हेल्थ डिपार्टमेंटला, ज्यांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार त्यांच्या सेवेबद्दल, सामाजिक आणि वैद्यकीय सेवेबद्दल प्राप्त झाला होता, त्यांचा आदर्श आणि त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी 1988ला इथे वैद्यकीय सेवेमध्ये आलो आणि बालरोग तज्ञ तथा जनरल फिजिशियन म्हणून माझं OPD आणि इंडोर सेटअप मी इथे सुरू केला आणि तेव्हापासून मी अविरत रुग्णसेवा करीत आहे। शिरीषजी, महायुतीतर्फे बरेचसे लोक कल्याणकारी योजना सुरू आहे, त्यांचा लाभ जनसामान्यांना मिळत आहे, परंतु ते अद्याप बरोबर इम्प्लिमेंट होत नाही। त्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे तुमचे नेतृत्व इथे सुरू आहे त्याबद्दल सांगा। महायुतीमध्ये ज्या काही योजना आहेत त्या आम्ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो की शासनाने या गरीब माणसाच्या कल्याणासाठी काय काय काम केलं ते आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन शासनाच्या योजनांची माहिती आम्ही देत असतो। मी प्रदेशचा पदाधिकारी असल्यामुळं मला संपूर्ण जिल्ह्यामध्येच माझ्याकडे जी जबाबदारी प्रदेशने या जनसामान्याच्या कल्याणासाठी योजना पोहोचवण्याचं काम दिलेलं आहे ते मी अविरतपणे करत आहे आणि योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीला कसा मिळेल यासाठी आम्ही आणि आमचा पक्ष कटिबद्ध आहे। मतदार नोंदणी पण सुरू आहे ठिकठिकाणी, तर त्याला कशा प्रकारचे आपण इम्प्लिमेंट करता त्याबद्दल सांगा। आम्ही मतदारांमध्ये जनजागृती करून ज्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या मतदाराला आम्ही मतदार यादीमध्ये नाव त्यांचं यायला पाहिजे यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असतो। जे मतदार या ठिकाणाहून दुसऱ्या गावात गेले असतील त्यांचं नाव मतदार यादीमधून काढून टाकायचं आणि इतर गावातून जर या उमरेड शहरामध्ये किंवा उमरेड निर्वाचन क्षेत्रामध्ये जे मतदार आलेत त्यांचं नाव त्या यादीमध्ये कसं आपल्याला टाकता येईल त्यासाठी आम्ही आणि आमची संपूर्ण समूह कामाला लागलेली आहे। उमरेड मतदारसंघा बघता पक्षातर्फे अनेक विकास कार्य झालेले, चौफेर विकास झालेला इथे। आणखीन आपण हे पण बघतो की बरेचसे इच्छुक लढवण्याची तयारीत आहेत, उमेदवारी मागितली आहे त्यांनी पक्षातर्फे, तर त्यात आपण पण आहे का त्याबद्दल सांगा। मी ऑलरेडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे 2009 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे। विधानसभा कशी लढायची आणि कशी लढवायची याचा मला अनुभव आहे आणि मागील 36 वर्षापासून माझं जे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम आहे त्याचा मला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आणि निवडणुकीमध्ये मला जर पक्षाने संधी दिली तर त्यांचे आशीर्वाद घेण्याचा माझा एक संकल्प आहे आणि वैद्यकीय सेवेच्या माध्यमातूनच नव्हे तर सामाजिक कार्यातून आणि राजकीय कार्यातून अनेक मतदार माझ्याशी जुडलेले आहेत, अनेक अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर आणि ज्याचं
ज्या वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, त्या माणसाला संधी मिळायला पाहिजे असं अनेक मतदारांचं आणि अनेक कार्यकर्त्यांचं मत आहे. मागच्या टर्ममध्ये जे आपले जे पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या पराभूत झालेला होता, तर आता अशी विरोधी पक्ष मागणी करत आहे की यावेळ म्हणजे हे जे प्रदेश महायुती सरकारने जे योजना जे राबवलेली आहे ते नुसतं दिखावा आहे असे ते बोलतात. त्यावर आपण काय बोलतो? दिखावा असं आहे असं जे विरोधक प्रचार करत असतील तर या प्रचाराला माझा विरोध आहे. प्रत्येक माणसाचं कल्याण कसं करता येईल त्यासाठी जे केंद्रामध्ये सरकार आहे आणि जे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे ते माणसाचा विकासासाठी, मग त्याला आरोग्यविषयक काही मदतीची गरज असेल तर त्या मदतीच्या माध्यमातून मग कुणाला आयुष्यमान भारत. दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर